पण आता ही मच्छी एवढी भेटली की तो जाळा 4-4 लोकांना सुद्धा उचलत नाही। हे बघा टायगर इकडे पळते बघा, ताजी ताजी मच्छी आहे, एकदम फ्रेश एकदम, ते ज्या मार्केटच्या मच्छीला चव नसते। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, कोकणामध्ये पावसाला सुरुवात झाली की कोकणी माणसाची जी लगबग चालू होते ती म्हणजे खाजनामध्ये मच्छी आणायची। खाजनामधून मच्छी आणण्याचे अनेक प्रकार आहेत, त्यातलाच एक प्रकार डोल। डोल म्हणजेच जो जाळा असतो, तो जाळा उघडीवर किंवा त्याला मोरीवर बोलतात, मोरीमध्ये अडकवलेला असतो आणि तो जाळा आम्ही काढण्यासाठी मला राकेश दादा नेतोय। तर राकेश दादा माझ्यासोबत आहे। डोलीला जी खाजनी मच्छी असते ती खाजनी मच्छी डोलीला लागलेली आहे आणि त्या डोलीला मच्छी लागलेली आहे ती आपण काढण्यासाठी आता चाललो आहे। तर आता पाऊससुद्धा येतो आहे, तर आपण जाऊया की मच्छी किती भेटते आणि मच्छी ही फ्रेश आणि ताजी मच्छी असते, ती मच्छी आज आपल्याला किती भेटणार आहे ते आपण पाहूया आता। चला तर माझ्यासोबत शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, मध्ये कुठेही स्किप करू नका, तुम्हाला आज खाजनी मच्छी पाहायला मिळणार आहे। चला तर जाऊया। आता आपण इथे बघा मध्ये नदी आहे, त्या नदीने आपण क्रॉस करतोय। ती खाली समुद्राला नदी जाते आणि आपण आता इकडून या नदीला क्रॉस करून समोर जातोय। तर आम्ही आत्ता आलोय गालसूरकाठीच्या बॅक साईडला, जे हार्वेस्टिंग असतो, जे कोलंबी प्रकल्प आहेत ते मोठ्या प्रमाणात इथे आहेत गालसूरकाठीच्या बॅक साईडला। आणि आपल्याला दिसतोय प्रणय आणि राकेश दादा पुढे चाललाय। नमस्कार मित्रांनो, खूप सुंदर असा नजारा पाहायला मिळतो। आपण आलोय आपल्या निगडीकाठीच्या आणि गालसूरकाठीच्या बॅक साईडला, जिथे खाजन आहे आणि ज्या ठिकाणी मच्छी पकडली जाते त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत। आणि आता आपल्याला डोल पाहायला मिळणार आहे, कशा प्रकारे उचलला जातो। आणि आज आपल्याला हे दोघे दाखवणार आहेत की डोल कशा स्वरूपात बांधलेला आहे आणि कसा उचलला जातो आणि कशी मच्छी काढली जाते। आणि आज बघणार आहोत आपण की आज या ओटीच्या टायमाला किती मच्छी मिळते। चला तर आपण जाऊया मच्छी बघायला। आणि भरतीच्या टायमात हा रात्री ही राकेश दादा आणि प्रणय हे दोघे लावून गेलेत आणि भरतीच्या टायमात आहे ना मच्छी वरती चढते आणि ओटीला हा जाळा उचलायला लागतो। तर अजून पाणी भरपूर भरलेलं आहे, पाणी भरपूर असल्यामुळे आपल्याला थोडा थांबावं लागणार आहे ते। आणि मग आपल्याला इथून हा जाळा उचलून याच्यातून फिश काढता येणार आहे, मच्छी काढता येणार आहे। मच्छी अनेक प्रकारची असणार आहे। आता राकेश दादा आणि प्रणय हे दोघे जण उतरणार आहेत बघा, खाली जरा चेक करायला जाते। दोघे जण खाली निघालेत, खाली उतरतात बघा। आणि सुंदर असं आपल्याला पाण्याचं दृश्य पाहायला मिळतोय। आणि जाळा बघा किती लांब आहे, खूप मोठा जाळा लांब आहे। आणि बघा कशा प्रकारे उचलला जातो। आता याच्यामध्ये कोणकोणती मच्छी असेल सांगू शकत नाही, मच्छीचे प्रकार भरपूर असतात। त्याच्यामध्ये कोलंबी असते, मोठी टायगर असते, छोटी कोलंबी असते सफेदवाली, तिला खाजनी कोलंबी बोलतात। आणि त्याच्यामध्ये छोटे मोठे मासेसुद्धा असतात। खूप सुंदर असा नजारा पाहायला मिळतोय बघा आपल्याला। हे कोकणामध्ये पावसामध्ये अनेक प्रकारे ही मच्छी विविध जाळ्याने मच्छी पकडली जाते आणि हा जाळा आपण पाहतोय त्याला डोल बोलतात। हे बघा अशा प्रकारे हा इथे बांधलेला आहे। आणि आता आपल्याला समोर दिसतोय बघा की दोघे जण उचलत आहेत, पण याचा वजन एवढा असतो ना, जवळजवळ 50-100 किलो वजन असतो। कधी कधी एवढा जाळा भरतो की तुला चौघांना उचलत नाही। परंतु आता हे दोघे बघूया किती मच्छी आहे याच्यामध्ये। दोघांना उचलायला खूप जड जाते बघा। त्याच्यामध्ये बघा व्हाईट कोलंबी दिसते छोटी। आता हा ओपन केल्यावर आपल्याला समजेल।
जाळ्याला दोरी बांधलेली असते कारण ही सुटू नये आणि ही आलेली मच्छी पुन्हा समुद्रात जाऊ नये यासाठी त्याला मोठी दोरी बांधलेली असते। जाळा ओपन केला, आता आपल्याला दिसेल बघा मच्छी। हे बघा की मच्छी बघा कोणत्या प्रकारची आहे, कोलंबी, छोटे बोय असतात ते। हे बघा टायगर कोलंबी बघा रेड कलरची, एक नंबर मच्छी भेटले बघा, पूर्ण कचरा भेटलाय मच्छीचा, ह्याच्याहून अजून भेटते पण आता ही मच्छी एवढी भेटले की ती तो जाळा 4-4 लोकांना सुद्धा उचलत नाही। हे बघा टायगर इकडे पळतोय बघा, ताजी ताजी मच्छी आहे एकदम फ्रेश एकदम, ज्या मार्केटच्या मच्छीला चव नसते, जिवंत ताजी मच्छी बघा, ज्या मार्केटच्या मच्छीला एवढी चव नसते ना ती ही ताजी मच्छी। हे बघा राकेश दादाने पण धरले बघा, ताजी मच्छी खाण्याचा जो आनंद आहे, खाण्याची जी मजा आहे ती फक्त आणि फक्त कोकणात आपल्याला अनुभवायला मिळते। हे बघा लाल टायगर बघा, रेड कलरची टायगर आहे, उडते बघा किती, हे बघा लाल टायगर। तर मित्रांनो आपण बघतोय की आपल्याला जबरदस्त मच्छी लागलेली आहे, मस्तपैकी ताजी फ्रेश मच्छी, ही खाजणी मच्छी, ही फक्त आणि कोकणातच आपल्याला अनुभवायला मिळते, हा सुख आपल्या कोकणात मिळतो। तर आपल्यासोबत आता प्रणय आणि राकेश दादा आहे, तर आपण दोघांना विचारूया की हा जो जाळा लावलेला आहे, डोल जी लावलेली आहे ती कधी लावतात आणि कशा प्रकारे लावली जाते, तर विचारूया। त्याचा भरती ओटीचा टायमिंग असतो, त्या टायमात हा जाळा लावला जातो, तर आपण राकेश दादाला विचारूया। काल रात्री आलोय आम्ही डोल लावण्यासाठी, तर काल रात्री डोल लावून गेलोय 12-12:30च्या टायमामध्ये येऊन भरतीचा अंदाज घेऊन आम्ही डोल सेट केली इथे। बरोबर। त्याच्यानंतरला मग थोडा वेळ थांबून आम्ही परत घरी गेलो, घरी जाऊन आता सकाळी 7:15 आलोय आम्ही, आणि आल्याच्या नंतर आता डोल उचलून बघतो त्याच्यामध्ये काय मिळतंय। तर आता एवढी मच्छी आपल्याला मिळाली आहे, तर त्याच्यामध्ये व्हाईट कोलंबी आहे, खाजणी कोलंबी बोलतो, त्याच्यानंतरला बोय आहे, छोटे छोटे बिलिन्स आहेत, त्याच्यानंतरला टायगरसुद्धा आहेत रेडवाले। तर एवढी मच्छी मिळाली आहे, आता शॉर्टिंग चालू आहे, तर बघूया अजून किती काय हे होत आहे ते। तर मित्रांनो पाहतोय आपण, राकेश दादाने आपल्याला खूप छान माहिती सांगितली। तर मित्रांनो पाहतोय आपण, जेव्हा समुद्राला हाय टाईड असतं म्हणजे मोठी भरती असते, तेव्हा मोठ्या भरतीला पुन्हा एकदा हे जाळा लावणार आहेत दुपारच्या वेळेला, पण आता हा रात्रीचा जाळा असल्यामुळे छोटी जास्त मच्छी भेटली याच्यामध्ये, आणि खूप मस्त वाटतोय की ही मच्छी पकडताना आणि आपल्या हाताने स्वतः साफ करताना ही मच्छी खूप मस्त वाटतोय। आणि आता पावसाला सुरुवात झालेली आहे, आपण बघतोय मोबाईलसुद्धा आपला भिजलेला आहे आणि खूप सुंदर असा नजारा आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतोय। समोर जो डोंगर दिसतोय ना तुम्हाला, हा श्रीवर्धन आहे, आणि हा खालचा पट्टा आहे पूर्ण तो समुद्राचा पट्टा आहे, त्यालाच पुढे काळिंजे गाव दिसतोय, समोर काळिंजेचं डोंगर आहे, आणि त्याच्या पलीकडे हरिहरेश्वर आहे। हा डोंगर पूर्ण सायगाव आणि आपला निगडी गावाला इकडे जॉईंट होतोय, आणि आपला समोर दिसतोय तो आपला गाव आहे तिकडे, आणि इथून आपला घरं पण आपली दिसतात बघा। आणि हा असा पूर्ण गालसुरे पट्टा आहे, गालसुरे, रानवली, जसवली, आणि हा पुन्हा एकदा श्रीवर्धनला मिळतोय बघा, असा गोल ग्राउंड आहे, आणि आपण समुद्राच्या अगदी जवळ आहे। एक छोटी मच्छी आहे ती कोण घेणार नाही आहे, ही सर्व टाकून देणार आहेत, आणि जी साफ केलेली आहे म्हणजे निवडलेली आहे, शॉर्टिंग केलेली आहे ती मच्छी ते बघा। व्हाईट कोलंबी ही जास्त आहे, आणि त्याच्यामध्ये सिंगटी आहे, त्यामध्ये शेग आहे, त्याला बोई बोलतात काही लोक, आणि लाल कोलंबी टायगर ही सुद्धा आपल्याला दिसते। ही मच्छी आपल्याला ही एवढी निवडून भेटलेली आहे साफ करून। तर ही जर मच्छी आपण आता बाजारात घ्यायला गेलो ना, तर नाही बोललात तरी 2-2.5 हजार रुपये नक्कीच मोजावे लागतील, पण आपल्याला आज यांनी जो डोल लावला होता, जो जाळा लावला होता, त्या जाळ्यामध्ये ही एवढी मच्छी आपल्याला फ्रीमध्ये निसर्गाने दिलेली आहे, आणि हे कोकणामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय या खाजनाच्या स्वरूपात, या पाण्याच्या माध्यमातून, आणि ही छोटी मच्छी मिळालेली आहे कोलंबी। तर आता आपण ही मच्छी घेऊन आता निघतोय थोड्या वेळातच। तर आता राकेश दादा आणि प्रणय हे दोघे ही मच्छी पॅक करतील, पिशवीमध्ये भरतील, आणि आपण थोड्या वेळातच आता निघूया इथून।
बघा मच्छी एवढी भरपूर आहे ना की 2-2 हाताने आपल्याला भरावं लागते. कुत्रा विचार करतोय की या बाजूने त्या बाजूला कशी उडी मारू, कारण मध्ये मोरी तुटली आहे बघा. मित्रांनो, मी सुद्धा पाण्यामध्ये उतरतोय आणि बघतोय की जाळा कशा प्रकारे काढला जातो. अशा प्रकारे ही मोरी आहे. मोरी खूप जुनी झालेली आहे आणि तिकडे प्रवास करायला त्याच्यावरनं जो स्लॅब आहे तो सुद्धा पडलेला आहे. तर आपण या बाजूनी बघा इथून उतरलो आहे आणि इथे आलो आहे. पाणी एवढा स्पीडला आहे की इथे पाय पण टिकत नाही आहेत, त्याच्यामुळे काळजीपूर्वक यायला लागतो. आपण जाताना जाळा बांधून घेतो आहे, जेणेकरून ज्यावेळेस भरती परत लागणार आहे त्यावेळेला पुन्हा एकदा ह्याच्यामध्ये मच्छी चढणार आहे. त्यासाठी आपल्या जाताना हा जाळा आहे ना, हे डोल आहे ना, ते डोल पूर्ण रशीने बांधून घेतात दोरीने. तर मित्रांनो, हा जाळा आहे ना तो आता वरती काढून ठेवत आहेत. जेव्हा परत भरती लागेल तेव्हा ते टाकायला येतात. बघा आता ओढ आहे त्याच्यामुळे हा जाळा पुन्हा एकदा बांधून ठेवत आहेत आणि रात्री मग जेव्हा भरती लागेल ना त्यावेळेला हे लोक रात्री 12, 1, 2, 3 वाजतासुद्धा ही लोक ह्या खाजणात येतात. आणि आता जाळा खेचून घेतो आहे. थोडी मेहनत आहे याला, मेहनतीशिवाय कुठला फळ मिळत नाही आपल्याला माहिती आहे. त्यामुळे ही रात्री झोप मोडून आपल्याला इथे यावं लागतो. राकेश दादा वरती गेलाय आणि वरती खेचून ठेवणार आहे जाळा. पाणी एवढा फोर्सनी वाहतो की आवाजसुद्धा बघा तुम्ही. आणि ह्या मोरीवरनं वरती चढून राकेश दादांनी जाळा वरती खेचून ठेवला आहे. आणि आता जेव्हा रात्रीच्या वेळेला हे पुन्हा टाकायला येते. तर आपण आता इथून चढतोय, चढल्यावर वरती जाऊया आणि आता आपल्याला निघायचं आहे. जाळा ओढलाय बघा वरती. त्यांची सर्व सेटिंग चालली आहे. जाळा वरती खेचलाय बघा आणि मग नंतर मग रात्रीच्या वेळेला येऊन पुन्हा एकदा सेट करून जातील. ते सकाळी पुन्हा एकदा ते मच्छी नेण्यासाठी येतील. तर आपल्या गालसूर काठीची लोक आलेले आहेत आणि त्यांनी तो जाळा बांधला आहे दुसरा, तो सुद्धा जाळा ह्यांचा आहे. तर ती लोक आजूबाजूची गावाची लोक आहेत, ती जाळा बांधून जातात, रात्री सेट करतात आणि सकाळच्या वेळेला आपल्या जाळ्यातली मच्छी नेण्यासाठी आवर्जून आवडीने येत असतात. 3:30 वाजता. अच्छा, रात्रीच्या वेळेला आला होतात. लेट झाला, रात्री अर्धा तास उशिरा झाला. ओके, 3ला यायला पाहिजे होता, ते 3:30ला. अच्छा, म्हणजे भरती लागून गेली होती, ओढ फिरली होती. मग आता न्यायला आलात मच्छी. अच्छा, तर समोर आपण जो लाल जाळा बघतोय ना, म्हणजे डोल लावलेला आहे लाल कलरची जाळा, तो काढण्यासाठी आता हे काका आलेले आहेत. त्यांचा जो जाळा आहे आणि आता ते काढण्यासाठी उतरतोय बघा, पाण्यामध्ये उतरलेत. हे दोघेही जाळा घेण्यासाठी आलेले आहेत. त्याच्यात सुद्धा भरपूर मच्छी असेल, आपल्याला पाहायला मिळेलच. मच्छी बघा किती आहे, पूर्ण फडफडते मच्छी. पण हा रिस्की काम आहे. पिशवी सटकली ना तर रात्रभर गेलेली मेहनत पूर्ण पाण्यात जाणार आहे. त्यामुळे आम्ही काय केलं, आम्ही सरळ जाळा बाहेर काढला. आता ही लोक रिस्कमध्ये काम करत आहेत. आता तो जाळा बघा पाण्यातच पिशवी धरलेली आहे. ओ खालून जरा, खालून काका, खालून वर करा. खालून तोंड गेलाय ना त्या जाळ्याचा. मच्छी पण त्यांना खूप लागले बघा. आणि आता ह्या लोकांनी बघा मच्छी घेऊन आलेले आहेत वरती. आता आपल्याला दिसेलच किती मच्छी आले त्यांच्या गोणीमध्ये. त्यांच्या डोलीत जी सापडले मच्छी ते आता आपल्याला समोर दिसेल बघा. तर मित्रांनो बघा, जाळ्यामध्ये आपल्याला प्लॅस्टिकच्या ज्या बॉटल आहेत त्या दिसत आहेत. तर मित्रांनो, खास करून सर्वांनी आपण काळजी घेतली पाहिजे, निसर्गाचं संवर्धन केला पाहिजे. आज ह्या प्लॅस्टिकच्या बाटल्या बघतोय आपण की ह्याचा कधीच नाश होत नाही. त्यामुळे बघा, हा प्लॅस्टिक समुद्रामध्ये हे विनाकारण फेकतो, त्यामुळे समुद्राचं नुकसान होतं किंवा मच्छीसुद्धा आहे त्यांनासुद्धा नुकसान पोचतो हे. आणि म्हणून प्लॅस्टिक
आपला आहे ना तो योग्य ठिकाणी त्याची विल्हेवाट लावा. समुद्राच्या पाण्यामध्ये किंवा या खाडीच्या पाण्यामध्ये न फेकता ह्याचा योग्य विल्हेवाट करायला पाहिजे. तर अशा प्रकारे बघा हे खेकडासुद्धा लागला आहे बघा. हा बघा खेकडासुद्धा लागला आहे. तर अशा प्रकारे ह्या डोलीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची मच्छी लागत असते. आणि शेकसुद्धा आहेत, बोय, पेत कोलंबी आहे, त्यामध्ये मोठी पण कोलंबी आहे. मित्रांनो, आता आपण आलोय नदीवर आणि नदीवर आपल्या कोलंबी जी भेटली आहे, जी मच्छी भेटली आहे ना, तिची पूर्णपणे साफसफाई चाललेली आहे. म्हणजे स्वच्छ धुवून घेतो आपण पाण्याने. पुन्हा एकदा घरी धुणारच आहोत, परंतु इथे खाऱ्या पाण्याने स्वच्छ धुवून आपले वाटण्यासुद्धा चाललेले आहेत. आणि आता घरी निघतोय. आणि आपण खाजगी मच्छी कशा प्रकारे बनवली जाते, त्यामध्ये लाल कोलंबी टायगर फ्राय, व्हाईट कोलंबीचा रस्सा, शेगाची मच्छी फ्राय ही संपूर्ण रेसिपी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत. तर लवकरच तुम्हाला खाजगी मच्छीच्या रेसिपीची व्हिडिओ पाहायला मिळेल. आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.